नमस्कार, मी गोपाळ माळी. आपल्या सर्वांचे एबी मराठीमध्ये स्वागत आहे. प्रेक्षक हो, आपण गेली कित्येक दिवसापासून महानगरपालिकेचे हे जे कव्हरेज आहे, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, त्याचबरोबर पनवेल असेल, मुंबई असेल, या सगळ्या महानगरपालिकेचे कव्हरेज आपण एबी मराठीच्या माध्यमातून पाहतोय. आज आपण पनवेल शहरामध्ये इथल्या ज्या या अगोदरच्या माजी नगरसेविका आहेत त्या आपल्यासोबत आहेत, लीना गरड मॅडम. त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांचा कसा एकंदरीत आताचे ह्या नगरपालिकेमध्ये कसा सगळा त्यांचा या नगरपालिकेचा सहवास आहे हे आपण या या पॉडकास्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मॅडम, एबी नमस्कार. मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा आता पनवेल शहरामध्ये ना जो गॅरंटी कार्ड जाहीरनामा जो आहे, जो मी पाहिलाय किंवा पूर्ण शहरभर हा जाहीरनामा फिरतोय, काय सांगाल याबाबत? काय जाहीरनामा आहे हा आणि काय हमीनामा आहे? आपण जाहीरपणे सांगत आहोत, म्हणजे आतापर्यंत 5 वर्ष झाले मी लढत आहोत. अशा पद्धतीने पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी जो मालमत्ताधारकांना अवाजवी, बेकायदेशीर, पूर्वलक्षी प्रभावाने डबल आणि अन्यायकारक पूर्व टॅक्स लावलेला आहे, त्याला आम्ही विरोध केलेला आहे. आणि आम्ही सतत नसताना सुद्धा आपण यशस्वीपणे त्याला तोडगा काढलेला आहे. आपण पहिल्या महासभेमध्ये जेव्हा कोरोना काळातच मी स्वतःच पीपी तिकीट घालून, मी आणि माझ्यासोबत शेकापचे काही नगरसेवक होते, आम्ही आंदोलन केलं आणि ते आंदोलन केल्यामुळे आम्हाला 15 दिवस महासभेतून सस्पेंड केलं गेलं. नंतर पण ते सस्पेंड जरी केलं असेल तर त्यांनी 30% वार्षिक भाडे मूल्य कमी केलं. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय बाळासाहेब पाटील यांच्या वतीने साखळी उपोषणं झाली, साखळी आंदोलन झाली. आणि त्या आंदोलनामध्ये जवळपास ग्रामस्थांचे म्हणजे गावठाण हद्दीतील जेवढे पण मालमत्ता आहेत त्यांना क वर्गातून ड वर्गात प्रवर्ग करण्यात आलं, जेणेकरून त्यांचाही 30% मालमत्ता कर हा कमी झाला. नंतर आम्ही नगर विकास प्रधान सचिव गोविंदराज साहेब यांच्यावर मीटिंग लावली. आमची मीटिंग झाली मंत्रालयामध्ये आणि त्या मीटिंगमुळे 90% शास्ती माफीचा निर्णय सत्ताधाऱ्यांना जाहीर करावा लागला. तसेच त्यांनी 129 अ कलमाप्रमाणे सर्व मालमत्ताधारकांना तुम्ही कर लावा असं सूचना पण त्यांनी दिल्या. त्यांना अभ्यास करून तुम्ही कर लावा. पण या सूचना दिल्यानंतर मग आम्ही वारंवार आपले आयुक्त साहेबांना भेटलो आणि त्यांना वारंवार भेटल्यामुळे मग आपले एक एफलाईन मधले कटक दौंड म्हणून मालमत्ताधारक आहेत, त्यांचा आम्ही पुरावा दाखवला की साहेब यांच्याकडे पुरावा पण आहे की आपण ग्रामपंचायतीमध्ये होतो, मग तुम्ही ह्यांना सवलत मिळवून द्या. मग तसं त्यांना 1,06,000 बिल आलं होतं. आपल्याकडे पुरावा आहे. तर ते बिल आपण 21,000वर आणलं, म्हणजे ऑलमोस्ट 86,000 86,000 रुपये आपण कमी केले. म्हणजे 80% त्यांचा मालमत्ता कमी झालेला. अशा पद्धतीने आम्ही 300 मालमत्ताधारकांचे बिल कमी केलेले आहेत. म्हणजे खूप मोठा रिलीफ हा धारकांना मिळालेला आहे. तसेच आता मागच्या 4 महिन्यापूर्वी आम्ही सेक्टर 11 मधली विद्युलता सोसायटी होती, सेक्टर 12 मधली ब्लॅकस्मिथ सोसायटी होती, दोन्ही सोसायट्यांनी अर्ज केले महापालिकेला. त्यांनी मागणी केली की आम्हालाही मालमत्ता कर आम्हाला सवलत मिळावी. पण ही सवलत देण्यासाठी आयुक्त साहेब तयार नव्हते पटकनी. त्यांनी वारंवार होय करू करतो भरपूर वेळ काढला. पण नंतर त्यांना साहेब आम्ही न्यायालयात जाऊ दे, तुम्ही ह्यावर काही निर्णय घेतला नाही तर. तेव्हा ते काय बोलले की आपले आशुतोष कुंभकोणीजी जे काय माजी अटॉर्नी जनरल आहेत त्यांचं एक्सपर्ट ओपिनियन आपण घेऊ आणि मग आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ. त्यांनी त्यासाठी पत्र दिलं. त्यांचं आता नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचं एक्सपर्ट ओपिनियन आलं. पण त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेवढ्या पण जिल्हा परिषद हद्दीतील खारघर असेल, कामठा असेल, कळंबोली आहे, तळोजा आहे, खंदा कॉलनी आहे, रोड पाली आहे, हे सर्व मालमत्ताधारकांना 129 अ प्रमाणे कर सवलत मिळाली पाहिजे. त्यांनी त्यांचे हे लेखी पत्र आपल्याला दिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही परत ह्या 2 सोसायट्यांचे अर्ज घेऊन आयुक्त साहेबांना भेटलो. साहेब त्याचं काय आता? ते म्हणले की प्रिन्सिपली अग्री झालेलो आहोत, तर आपण ह्याच्यावरती कॅल्क्युलेट करून त्यांची आपण आकार आकारणी करून देऊ. पण 30 तारखेदरम्यान आपलं इलेक्शन जाहीर झाले आणि झाल्यामुळे मग त्यांनी परत ते प्रलंबित ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला जवळपास आपले 25,000 खारघर मधील नागरिकांना, मालमत्ताधारकांना कर सवलत मिळणार आहे. 25,000 नागरिकांना हे शहरासाठीच झालं. आणि ग्रामीण भागातील जे आता आपल्या तळोजा साईडकडच्या ज्या लहान लहान गाव आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांना याचा काय फायदा होणार आहे? त्याच्यापूर्वीच मला सांगितल्याप्रमाणे ग्रामस्थांसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आंदोलन करून, उपोषण करून त्यांना क वर्गातून ड वर्गात प्रवर्ग केलं. त्याच्यामुळे त्यांना ड वर्गाचा त्यांना कर लागला गेला. त्यांचा 30% मालमत्ता कर कमी झालेला आहे ऑलरेडी. त्यांना ही सवलत त्यांना मिळालेली आहे ऑलरेडी. किती टक्के टॅक्स आकारला जात होता या अगोदर? तुम्ही हे सगळं आंदोलन किंवा
जे कोण गोविंद राजसाहेब राजसाहेब आहेत त्यांना भेटण्या अगोदर किती टक्के टॅक्स हा आकारला जात होता? हे बघा, आपली काय मागणी आहे की 129 अ कलम प्रमाणे तुम्ही टॅक्स लावा. आमची ही कायदेशीर मागणी आहे. आपण काही टॅक्स कमी करा म्हणत नाहीये किंवा आम्हाला 50% कर माफी द्या असंही म्हणत नाहीये. नाही, हा. आमचं मागणी काय, तुम्ही कर लावा पण कायदेशीर लावा. कसा, 129 अ कलम प्रमाणे. ह्याचा अर्थ काय आहे की कुठली पण ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, जेव्हा महापालिकेमध्ये समाविष्ट होते तर पहिले 1.5 वर्ष जो कर असतो तो जुना कर लागतो. जो होता ग्रामपंचायतीचा कर असेल तो लागू होतो. नंतर मग तिसऱ्या वर्षी 20%, मग 40%, मग 60%, मग 80%, मग 100% कर लागला पाहिजे. म्हणजे 7व्या वर्षी जो आहे तो 100% कर लागला पाहिजे होता. पण आपल्या महापालिकेने पहिल्याच वर्षी 100% कर लावलेला आहे. त्याला आम्ही विरोध केलेला आहे. जर असं त्यांच्याने सवलतीने कर लावला तो आपला ऑलमोस्ट 65% हा कर कमी होतोय. म्हणजे ज्या प्रमाणात तुमचं जसे टप्प्याटप्प्याने वाढ व्हायला पाहिजे होती ती एकदम केली होती. एकदम वाढवली आहे. कारण आपलं जे खारघर शहर असेल, कामठा, कळंबोली, तळोजा, रोडपाली हे सर्व शहरं सिडकोने निर्माण केलेली शहरं आहेत. त्याच्यामुळे सिडकोने निर्माण केल्यामुळे तुम्हाला इतका टॅक्स द्यायची गरज नाही. ते मेंटेन करायचं तुम्हाला, तसं तुम्ही वाजवी आणि कायदेशीर कर लावा, ही मागणी आहे आपली. आता ह्या कराचा किती नागरिकांना फायदा होणार आहे? जवळपास हा कलम लागू झाला तर संपूर्ण सिडको क्षेत्रातील मालमत्ता धारकांना 65 to 70% कर त्यांचा कमी होईल. इतकी मोठी सवलत त्यांना मिळणार आहे. आता म्हणजे 2016 पासून 2022 पर्यंत जो कर लागलेला आहे त्याच्यामध्ये आपण सवलत त्यांना मिळणार आहे. आता नागरिकांमध्ये असेल वगैरे प्रचार सभा चालू आहेत, वेगवेगळे परत नंतर आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत. जसं जसं पुढे निवडणूक येते टप्प्यात लास्टच्या टप्प्यात आलेले, अजून खाली जाऊन तुम्ही अगोदरच्या नगरसेविका पण राहिलेल्या तिथल्या पनवेलच्या, तुमच्यावर पण हे आरोप होत आहेत. काय सांगाल त्या विरोधकांना, काय सांगाल तुम्ही? मी सत्तेत असताना जेव्हा मी नगरसेविका होते आणि बीजेपी मध्येच होते तेव्हाच मी टॅक्सला विरोध केलेला आहे. असं नाही की मी बाहेर पडला विरोध केलेला आहे. तर मी विरोध केल्यामुळे मला आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षातून बाहेर केलं. का तर तुम्ही पक्षविरोधी कामं करता. मी कुठलं पक्षविरोधी कामं केलेली नाहीये, मी जनतेसाठी कामं केलेली आहेत. तरी पण माझा लाड चालू ठेवला आणि विरोधामध्ये राहून मी इथपर्यंत आज पोहोचलेली आहे की आज आम्ही 300 मालमत्ता धारकांना मालमत्ता कर कमी करून दिलेला आहे आणि पुढे आमचं काम चालू आहे. आता या जाहीरनाम्याप्रमाणे, हमीनाम्याप्रमाणे तुम्ही इथले ज्या पनवेलची जी सुज्ञ जनता आहे त्यांना काय आवाहन करू इच्छिता, काय सांगताल त्यांना? आपण पाहाल तर हे आमचं मालमत्ता धारकांसाठी गॅरंटी कार्ड आहे. त्यात आम्ही सर्व मालमत्ता धारकांना गॅरंटी देतो की आम्ही सतत आल्याच पहिल्याच महासभेमध्ये म्हणजे 31 जानेवारी 2026 च्या पूर्वीच आपण 65% कर सवलत मिळवून देऊ. तसेच महापालिकेने लावलेला डबल टॅक्स हा पूर्णपणे माफ करू आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत जुना कर भरला असेल त्यांचा तो टॅक्स ऍडव्हान्स म्हणून महापालिकेकडे जमा राहील. त्यांना पुढील 3 ते 4 वर्ष कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा भरावा लागणार नाही. तसेच शास्ती, दंड, व्याज जो काही महापालिकेने सत्ताधाऱ्यांनी लावलेला आहे तो पूर्णपणे माफ करू ही आम्ही शपथ घेतो आणि ही गॅरंटी देतो. धन्यवाद. आता लास्टचा प्रश्न राहिला मला तुम्हाला, तुम्ही म्हणजे बीजेपी मध्ये राहून परत नंतरनी तुम्ही त्यांच्या विरोधात हे केल्यामुळे तुम्ही बाहेर निघाला, तिथं तुम्हाला मुक्त स्वातंत्र्य मिळालं नाही, तुमच्या याला हे राहिलेलं नाही. मला अजून तुम्हाला विचारायचं की इथल्या पनवेल मधल्या काय समस्या आहेत आणि ज्या की प्रामुख्यानं सोडवायला पाहिजे, सोडवायच्या राहिलेल्या आहेत, अशा कोणत्या समस्या आहेत? पनवेलमध्ये पाणी प्रश्न खूप ज्वलंत विषय आहे. जुनं पनवेल असेल, नवीन पनवेल असेल, खारघर शहर म्हणू दे, कळंबोली म्हणू दे, कुठेही पाण्याची व्यवस्था नाहीये. नवीन नवीन बिल्डिंग येत आहेत, कन्स्ट्रक्शन होत आहेत, नवीन नवीन CCOC मिळते बिल्डिंगला, पण पाणी प्रश्न तसंच आहे अजूनपर्यंत. तर हा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. चालेल सत्ताधारी म्हणा, MLA म्हणा, काय काम करतात हे जनतेने त्यांना प्रश्न विचारावा. कारण स्टेट गव्हर्नमेंटनी डिसिजन घ्यावं, एखादा डॅम परचेस करावा जेणेकरून जनतेला पाणी मिळेल. पाणी मुबलक आपल्याकडे आहे पण ती व्यवस्था आपली तयार नाहीये. त्याच्यामुळे माझी हीच विनंती आहे की आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांनी ह्याच्यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा. इथली सुज्ञ जनता हे सगळं मान्य करायला तयार होईल, हा जाहीरनामा मान्य करेल? नक्कीच, कारण आपण सांगत नाहीये, आपण करून दाखवलेलं आहे. आम्ही आज सत्तेमध्ये नाहीयेत पण आम्ही झगडून, संघर्ष करून, आंदोलन करून का होईना आज आम्ही सांगितलंय, प्रूव्ह केलेलं आहे की आपण जे सांगितलं होतं सिडको कॉलनीला ही सवलत मिळणार नाही ती आम्ही मिळवून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे पुढे आम्ही खूप इझिली हे कामं करू शकतो सत्तेत आल्यानंतर. तर या होत्या आपल्या पुढे निर्भीड आणि ज्या भाजप पक्षामध्ये राहून ज्यांनी हा कर कमी करण्यासाठी तिथून निघून परत नंतरनी अजूनही त्यासाठी झगडतायत त्या, आणि त्यांनी
महाविकास आघाडीकडून हा जाहीरनामा काढलेला आहे तो पूर्ण पनवेल शहरामध्ये पसरतोय, सगळीकडे व्हायरल होतोय. त्यासाठीच आपण लीना मॅडम तुमची ही घेतली, तुम्ही परकडपणे तुमचं मत मांडलं, त्याबद्दल तुमचं एबी मराठी तर्फे धन्यवाद. धन्यवाद. तसेच अशाच वेगवेगळ्या अपडेट्स महानगरपालिकेचं पूर्ण कव्हरेज पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबी मराठी न्यूज.